नमस्कार, लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सध्या मी आहे उत्तराखंड देवप्रयाग येथे आणि या ठिकाणी अशा ठिकाणी आलेलो आहो की डोळ्याची पारणे फेडणारा क्षण माझ्यासमोर आहे. या ठिकाणी संगम आहे, अलकनंदा भागीरथी आणि या दोन्हीच्या संगमातून तयार झालेली गंगा नदी, जे की आता आपण इकडे पाहू शकतात. हे आमचे चाचा जे आहेत त्यांना सांगायला तर मुझे बताइए, ये जो बह के आ रही है, जिसका आवाज आ रहा है, वो कौन सी नदी है? भागीरथी है। भागीरथी। और वो ब्रिज के साइड से आ रही है वो अलकनंदा है। अलकनंदा। और ये दोनों के संगम से जो तैयार हुई वाली है गंगा नदी बन गई। गंगा नदी। गंगा नदी भारत की सबसे बड़ी नदी है। और तुम्ही बघू शकतात की हा क्षण, ये अलकनंदा जो है हाँ। बद्रीनाथ से निकलती है। हाँ अलकनंदा बद्रीनाथ से निकलती है। हाँ बद्रीनाथ से निकलती है, और ये भागीरथी गंगोत्री से निकलती है। गंगोत्री से निकलती है। और यही से संगम होके संगम होके ये गंगा नदी हरिद्वार में निकल जाए। हरिद्वार हरिद्वार को निकलती है, जो कि अपना ऋषिकेश में। ऋषिकेश में। अच्छा, एकंदरीत खूप चांगलं वाटतंय. हे देवप्रयाग आहे ना? हो सिचा, देवप्रयाग। हा देवप्रयाग. देवप्रयाग। ठीक आहे. आणि या बाजूला ही पहाड़ी आणि ऊपर जो ये दिख रहा है क्या है? सेंट्रल ये संस्कृत महाविद्यालय है। संस्कृत महाविद्यालय देवप्रयाग का. देवप्रयाग अच्छा, इथं युनिव्हर्सिटी पण आहे, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी सुद्धा आहे या ठिकाणी. आणि इथलं हे दृश्य खूप चांगलं आहे. संगम नगरी देवबाग याचं नाव आहे, संगम नगरी देवप्रयाग. आणि दोन नदीचा संगमातून तयार झालेली नदी जी आहे गंगा नदी. तर आम्ही या ठिकाणी बराच वेळ झाला आलोत. एकंदरीत आजूबाजूचा परिसर सुद्धा हा सेफ्टीच्या मानाने चांगला आहे. थोडं पुढे जाऊन बघूत आपण. ही गंगा नदी पहाड़ों के बीच में. ये संध्या, एकंदरीत संगम नगरी देवप्रयाग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर आपल्या नांदेडवरून तुम्हाला यावं लागेल दिल्लीवरून ऋषिकेशहून मग तुम्हाला गाडी चेंज करून इकडे जावं लागेल देवप्रयागसाठी. आणि दिल्ली इथून आहे 315 किलोमीटर, हरिद्वार 93 किलोमीटर. संगम नगरी देवप्रयाग पधारने पर आपका धन्यवाद. तर लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया लक्ष्मण टॉक्सवर कळवा. धन्यवाद.